आंब्यांचं सीझन आहे आणि आंब्याची कुल्फी किंवा आंब्याचं आईस्क्रीम झालं नाही असं होत नाही. आज आपण इथे कुठेही क्रीम न वापरता फक्त 3 बिस्किट वापरून मँगो रोल कुल्फी बनवणार आहोत. एकदम सोपी पद्धत आहे. घरामध्ये अवेलेबल असणाऱ्या सामानामध्येच आज आपण मँगो रोल बनवणार आहोत. फक्त 5 मिनिटांमध्ये आपण परफेक्ट मँगो रोल बनवून तयार करणार आहोत. तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूयात. तर घरामध्ये जो आंबा अवेलेबल असेल तो घ्यायचा. फक्त आंबा चांगला गोड घ्यायचा, धुवून घ्यायचा, त्याचा खराब पार्ट असेल तर काढून टाकायचा. आता एका आंब्याचा इथे गर काढून घेतलेला आहे. तर बघा इथे मी 3 विटामारीचे बिस्किट घेतलेले आहेत. या बिस्किटांना कुठलाही फ्लेवर नसतो, म्हणून आपण इथे आपल्या आईस्क्रीमला एक क्रीमी टेक्स्चर आणि घट्टपणा देण्यासाठी विटामारीचे बिस्किट वापरलेले आहेत. पार्लेजी सारखे बिस्किट वापरले तर बघा त्यांना एक वेगळा फ्लेवर असतो. तरी ते आपण विटामारीचे बिस्किट वापरले कारण त्यांना कुठलाही वेगळा फ्लेवर नसतो. आता कुल्फी गोड करण्यासाठी 4 ते 5 चमचे साखर घ्यायची आहे. आपल्या पोहे खाण्याच्या चमच्याने 4 चमचे साखर घेतलेले आहे. हा माझा मोठा चमचा आहे, त्याच्यामध्ये 4 चमचे साखर बसते. आता हे मिक्सरला फिरवून घेतलं आणि बघा याची या पद्धतीने पावडर करून घ्यायची आहे. थोडेफार बिस्किटाचे तुकडे असतील तरी चालतील कारण आपण पुन्हा मिक्सरला फिरवणार आहोत. तर आता याच्यामध्ये आपण आंब्याचा जो पल्प काढलेला आहे तो टाकायचा. आता इथे 3 चमचे मिल्क पावडर टाकलेली आहे. मिल्क पावडरमुळे आईस्क्रीम एकदम परफेक्ट आणि क्रीमी बनणार आहे. आता याच्यामध्ये पाव कप दूध घेतलेलं आहे. अर्धा कपपेक्षा कमी दूध घ्यायचं. खूपसुद्धा दूध घ्यायचं नाही, नाहीतर आपली कुल्फी पातळ होईल. आता याच्यामध्ये 2 चमचे दुधावरची फ्रेश साय घातलेली आहे. दूध आणि साय दोन्हीही थंड घेतलेलं आहे. आता हे सर्व मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. फिरवताना पल्स मोडवरती फिरवायचं. 5 सेकंद फिरवायचं, पुन्हा थांबायचं, 5 सेकंद फिरवायचं, पुन्हा थांबायचं. असं फक्त 3 ते 4 वेळेस करायचं आहे. आणि बघा एकदम क्रीमी टेक्स्चर इथे आंब्याला आलेलं आहे. याच पद्धतीचं आपल्याला टेक्स्चर हवं आहे, म्हणजे आपली कुल्फी एकदम मँगो मलईदार बनणार आहे. एकदम स्मूथ असं बॅटर झालेलं आहे आणि परफेक्ट कलरसुद्धा याला आलेला आहे. आता एखादा या पद्धतीचा डब्बा घ्यायचा, कप घ्यायचा किंवा एखादा ग्लास घेतला तरी चालेल, किंवा जर कुल्फीचा मोल्ड असेल तर तो घेतला तरी चालेल. त्याच्यामध्ये सर्व मिश्रण टाकायचं. आता त्याच्यावरती आंब्याचे थोडेसे बारीक कट केलेले पीस टाकायचे. हे कुल्फीमध्ये खूप छान लागतात. थोडंसं मिश्रण इथे मिक्स करायचं, म्हणजे आंब्याचे तुकडे थोडेसे खाली जातील. आणि डब्याला थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे खालपर्यंत आपलं आईस्क्रीम परफेक्ट सेट होणार आहे. आता याच्यावरती प्लास्टिक किंवा ॲल्युमिनियम फॉईल असेल तर तो लावायचा. मी इथे दूध पिशवी धुवून स्वच्छ करून लावलेली आहे. आणि 8 ते 9 तास हे आईस्क्रीम फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे. मी रात्रभर हे आईस्क्रीम फ्रीझरमध्ये ठेवलेलं आहे. आणि फ्रीजचं टेम्परेचर फुल करायला विसरायचं नाही. आईस्क्रीम सेट झाल्यानंतर बघा इथे परफेक्ट आपली इथे मँगो रोल कुल्फी तयार झालेली आहे. आता डब्याला थोडीशी या पद्धतीने हाताची गरमी द्यायची, म्हणजे आईस्क्रीम पटकन बाहेर निघेल. किंवा हा डब्बा पाण्यामध्ये अर्धा मिनिट ठेवायचा, म्हणजे आईस्क्रीम पटकन बाहेर येण्यास मदत होते. तर मी ते सुरीच्या मदतीने हे आईस्क्रीम बाहेर काढून घेतलेलं आहे. आणि बघा परफेक्ट मँगो रोल तयार झालेला आहे. आणि आपण त्याच्यामध्ये जे आंब्याचे थोडेसे तुकडे टाकलेले आहेत ते बघा खालपर्यंत गेलेले आहेत. आणि त्याच्यामुळे हा रोल अतिशय सुंदर दिसत आहे. आणि अतिशय क्रीमी असं आपला आंबा रोल तयार झालेला आहे. आणि याची टेस्ट खरंच खूप छान झालेली होती. नक्की हा मँगो रोल ट्राय करून बघा. तर चला इथे आपण पीसेस कट करून घेतलेले आहेत. आणि बघत असाल परफेक्ट आपल्या इथे मँगो आईस्क्रीम किंवा मँगो रोल आईस्क्रीम किंवा आंब्याची कुल्फी तयार झालेली आहे. याच मिश्रणाची तुम्ही कुल्फीसुद्धा बनवू शकता. आजपर्यंत परफेक्ट टेक्स्चर या कुल्फीला आलेलं आहे. आणि टेस्ट खूप म्हणजे खूपच छान आलेली आहे. कुठेही बिस्किटांचा फ्लेवर आईस्क्रीममध्ये लागत नाही. नक्की मी सांगते म्हणून एकदा हे आईस्क्रीम ट्राय करून बघा. तर बघा याचे पीस किती सुंदर दिसत आहेत. आणि कुठेही क्रीम न वापरता एकदम सोप्या पद्धतीने 5 मिनिटांमध्ये हे आईस्क्रीम बनवून तयार झालेलं आहे. फक्त आईस्क्रीम सेट होण्यासाठी 7 ते 8 तास लागतात. आजपर्यंत एकदम क्रीमीदार रबडीदार आपली इथे मँगो मलई कुल्फी तयार झालेली आहे. बघूनच तोंडाला पाणी येईल इतपत टेस्टी ही कुल्फी तयार झालेली आहे. बिना क्रीम बिना दूधचे मँगो आईस्क्रीमसुद्धा आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेलं आहे. त्याचीसुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. नक्की मँगो रोल ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.